बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सोलापूरमध्ये देखील सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळालेला आहे। महाराणा प्रताप चौकापासून कलेक्टर ऑफिसपर्यंत मोर्चाचं आज आयोजन करण्यात आलेलं होतं। पोलिसांनी हा मोर्चा बॅरिकेड्स लावून अडवलेला देखील होता। बांगलादेशचा झेंडा यावेळी जाळण्यात आलेला होता। त्याचबरोबर बांगलादेश विरोधात या आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी केलेली आहे। बांगलादेशमध्ये हिंदू बांधवांवरती अन्याय अत्याचार होत असल्याच्या निषेधार्थ सोलापूरमधील सकल हिंदू समाजाच्या वतीनं जे आहे ते मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आपल्यासोबत भाजपाचे नवनिर्वाचित आमदार आहेत। देवेंद्र दादा, आज मोर्चा निघतोय, मोठ्या प्रमाणात मोर्चा निघालेला आहे। काही जण निवेदन देण्यासाठी देखील गेलेले आहेत। कशा प्रकारे या मोर्चाचं निवेदन? हिंदूंना न्याय मिळावा यासाठी भारतातील सर्व सकल हिंदू समाज आपल्या आपल्या शहरात मोर्चेचं न्याय यात्रेच्या माध्यमातून आयोजन केलेलं आहे। आज 10 डिसेंबर रोजी सोलापूर येथे या मोर्चेचं न्याय यात्रेचं आयोजन केलेलं आहे। सर्व हिंदू समाज पक्षाच्या चौकटीच्या बाहेर येऊन या ठिकाणी एकत्रित जमलेला आहे। आज वीर शिरोमणी महाराणा प्रतापजी यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। हिंदुत्ववादी संघटनेत काम करणाऱ्या लोकांनी आपली भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। आता कलेक्टरांना निवेदन देण्यासाठी काही प्रमुख निवडक लोक आतमध्ये गेलेले आहेत, ते निवेदन देतील। या पुढची भूमिका काय असणार आहे? कारण पुढच्या आठवड्यातच हिवाळी अधिवेशन होते नागपूरमध्ये। कशा प्रकारे भूमिका मांडणार आहे त्या सर्व घडामोडीकडे? निश्चितच हिवाळी अधिवेशन 16 तारखेला नागपूरला सुरू होत आहे। यामध्ये देखील बांगलादेशमधील हिंदूंना न्याय मिळावा यासाठी आवाज उठवण्यात येईल। आपण जर पाहायला गेलं तर बाकीच्या वेगवेगळ्या जे हिंदू धर्मगुरू आहेत ते निवेदन देण्यासाठी गेलेले आहेत। आपण अजून देखील इथं जनमानसातच आहात, काय सर्व संघटनेत, हिंदुत्ववादी संघटनेत काम करणारे असतील, धार्मिक संस्थांमध्ये काम करणारे प्रमुख लोक असतील, असे काही निवडक लोक आतमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। मी इथं सर्व सकल हिंदू समाजांसोबत इथे या ठिकाणी थांबलेलो आहे। उद्याच्या 16 तारखेला ज्यावेळेस अधिवेशन असेल त्यावेळेस अधिवेशनामध्ये मी निश्चितच माझी भूमिका पार पाडेन। नक्कीच हे होते भाजपाचे नवनिर्वाचित आमदार देवेंद्र कोटे यांनी येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये जे आहे या संदर्भात विधानसभेमध्ये जे आहे ते मुद्दा मांडणार असल्याचं चित्र त्यांनी स्पष्ट केलंय। कॅमेरा पर्सन तौसिफ शेख सह अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर। बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अन्याय अत्याचार होत असल्याच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये हिंदू समाजाकडून जे आहे तो मोर्चा निघालेला आहे। आणि आता या ठिकाणी पाहायला गेलं तर पोलिसांनी जो आहे तो हा मोर्चा जो आहे 7 रस्ता परिसरामध्ये जो आहे तो अडवल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। खरं तर संपूर्ण सोलापुरातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं जे आहे तो हा मोर्चाचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं होतं। आमदार देवेंद्र कोटे असतील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे पदाधिकारी असतील ते देखील या मोर्चामध्ये सामील झाल्याचं चित्र दिसते। मात्र हा मोर्चा जो आहे तो सोलापुरातील 7 रस्ता परिसरामध्ये पोलिसांनी अडवल्याचं चित्र दिसते। मोठा मोर्चा जो आहे तो निघालेला होता। आपण जर पाहायला गेले तर प्रत्येकाने ज्या आहेत जातपात सोडून हिंदू एक ख्वारे, त्याचबरोबर हिंदूंवर ज्या पद्धतीनं बांगलादेशमध्ये अन्याय अत्याचार होते त्याचे सर्व जे फ्लेक्स आहेत त्या मोर्चामध्ये आपल्याला दिसून येत आहेत। त्यामुळं आपण जर पाहायला गेलं तर हा मोर्चा जो आहे तो 7 रस्ता परिसरामध्ये जरी अडवला असला तरी मोजक्या लोकांना जो आहे तो कलेक्टरांना भेटण्यासाठी पोलिसांनी विनंती केल्यानंतर जे आहेत ते निवेदनकर्ते जे आहेत ते निवेदन घेऊन जाताना चित्र आपल्याला दिसून येत आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।